हॅलो चेक. नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमदार प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. दिवस क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती आहे. मॅच क्रमांक 2ला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू जो वाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. अतिरिक्त हाईट या चेंडूला नक्कीच पाहायला मिळाली आहे. जसा सामना सुरू झाला आहे तसे प्रेक्षकांची देखील गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे. कालच्या दिवस रात्रीमध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस आपण बघितल्यात. सलामीचे 2 फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने कपिल गरुड तर एका बाजूने अक्षय आहे. यापूर्वीची मॅच आपण बघितली. खरं तर खूप चांगली लढत आपल्याला जी पाहायला मिळाली आणि या लढतीमध्ये मंगेश देशमुख यांच्या गोलंदाजीसाठी काकासाहेब देशमुख, उघडेवाडीचे काकासाहेब देशमुख यांच्या वतीने 3000 रुपयांचा पुरस्कार ऑनलाईन त्यांच्या खात्यामध्ये जमा केला आहे. धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आमदार प्रीमियर लीग या पर्वामध्ये आपण आहोत. नक्कीच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला फटका कव्हरमध्ये उडवलाय. बॉल वेगात चाललाय अगदी सीमारेषेच्या दिशेने. अगदी मैदानाला गुदगुल्या करत हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. अप्रतिम स्ट्रोक इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतंय. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. चर्चा तर होणार या स्पर्धेची, यात कुठलीही शंका नाही आहे. कालच्या रात्रीमध्ये 25,000पेक्षा जास्त प्रेक्षकांनी आपली स्पर्धा पाहिलेली आहे. पुन्हा एकदा हा बॉल अक्रॉस द बॅट, पुलचा फटका इकडे पाहायला मिळाला. फटक्यामध्ये पाहिजे तितकी ताकद आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. फलंदाजांनी खूप चांगले प्रयत्न केले जात आहेत. क्षेत्ररक्षकांकडून मात्र इकडे चुका देखील होत आहेत. चुका आणि या चुका तुम्हाला मैदानावरती टाळाव्या लागतील. 11 धावा धावफलकावरती आहे. दोन्ही संघ जर पाहायला पण खूप ताकदवान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आपण जर पाहिलं मोईनसारखा फलंदाज आहे, इंद्रजितसारखा गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे खरं तर मोठा धावफलक इकडे मैदानाच्या आतमध्ये जमा करावा लागेल. यावेळेचा बॉल कपिल गरुडचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला झेल आणि संपलाय. फलंदाज कपिल गरुडचा खेळ. ओयुटीचा कॉल. NS रायडर्स अकलूज आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पिलीव क्रिकेट क्लब पिलीव हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. अगदी पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. खेळाडू आपल्याला नियम माहिती आहे. 2 धाव्यांच्या पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. आपण थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून वारंवार सूचना येत आहेत आणि आपल्याला जो निर्धारित 30 मिनिटांचा वेळ दिला आहे त्याच 30 मिनिटामध्ये तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. अधिकचा जर वेळ घेतला तर पुन्हा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने देखील या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. आमदार प्रीमियर लीग कडक शिस्तीची स्पर्धा, माळशिरस तालुक्याची जी मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची असलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. नवीन फलंदाज इकडे दाखल होत आहेत. विश्वजित बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये विश्वजित पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिलेला बॉल, उंची जास्त मिळाली नाही आहे. डॉट बॉल इकडे मैदानावरती प्राप्त होतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. ऑन स्क्रीनवरती जर पाहिलं 11 धावा, 1 गडी बाद, 1 षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. अर्थातच ऑन स्क्रीनवरती तुम्हाला सगळे 1 बघायला मिळतील. 11 धावा झाल्यात, 1 गडी बाद आहे आणि 1 ओव्हरचा खेळ देखील संपलाय. 6-6 षटकांचे सामने आपण मैदानाच्या आतमध्ये खेळवतोय. कालच्या रात्रीमध्ये अभि खराडे या नावाची चर्चा राहिली. अभि खराडेचा झंझावत मैदानावरती पाहायला मिळाला.
खूप चांगलं क्रिकेट जे अभिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर निनाद हा लगे थोडंसं लवकर बाद झाला, कारण मैदानाच्या आतमध्ये जीवनदानाने टिपलेला झेल कालच्या रात्रीमध्ये चर्चेत राहिला. महत्त्वाची विकेट आली आणि तिथून पुढे मात्र धावफलकाला कुठेतरी ब्रेक लावला. परंतु अगदी मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करत असताना इट्स अ नो बॉलचा कॉल इकडे पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू आहे, पंचाने दंडित केला आहे. काल आकाशने देखील मिडल ऑर्डरमध्ये खूप चांगली बॅटिंग केली. अभिसरांनी देखील काल खूप चांगली बॅटिंग केली, परंतु 106च्या टार्गेटपर्यंत पोचू शकलेले नाही आहेत. यावेळेचा बॉल फुलोर लेनचा चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल इकडे येतोय. अक्षयसाठी सातत्याने डॉट चेंडू येत आहेत. अक्षय गोसावी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. अतिशय शांत खेळ आत्तापर्यंत पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आला आहे. मित्रांनो, एरवी अक्षय गोसावी ज्या प्रकारची बॅटिंग करतो ना मित्रांनो, खरं तर त्या प्रकारची बॅटिंग इकडे होताना पाहायला मिळाली नाही आहे. ज्या प्रकारची बॅटिंग अकलूजच्या मैदानावरती केली आहे तशी मात्र इकडे बॅटिंग होताना पाहायला मिळाली नाही आहे, परंतु प्रेक्षकांना ती बॅटिंग दाखवावी लागेल. पुन्हा एकदा वाईट बॉलची घोषणा आहे. अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये भाऊ खाऊन जाईल. अतिरिक्त धाव मैदानावरती प्राप्त झाली आहे. अतिरिक्त धावेबरोबरीत संघाचं धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. चांगला धावफलक जमवण्याचा प्रयत्न इकडे झाला आहे. इथून पुढे देखील मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 13 धावा धावफलकावरती. यावेळेस खडे फटका हवेत आणि इकडे दोन खेळाडू पोहोचलेत आणि दोघांची धडक इकडे पाहायला मिळाली आहे. दोन खेळाडूंची धडक आपल्याला इकडे बघायला मिळाली. खरं तर कॉलिंग इकडे झालेलं नाही आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण बघू शकतोय कशा प्रकारे 2 खेळाडूंची धडक झाली आहे. tenniscricket.in माध्यमातून पुन्हा एकदा ही क्षणचित्रे आपल्याला बघायला मिळतील. चांगली धडक खरं तर इकडे दोघांमध्ये झाली आहे. अगदी मोईनचा वेग फार होता, परंतु कॅच देखील ड्रॉप झाला आणि इकडे 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाल्यात. 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 धावे बरोबरीत संघाचं धावफलक 15 या अंकावरती पोहोचेल. 15 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 15 धावा मैदानाच्या आतमध्ये जमवल्यात. इथून पुढे देखील पाहायचं एक कसा खेळ होतोय, कारण जीवनदान मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेला आहे. जीवनदान आणि या जीवनदानाचा फायदा घेणार का प्रेक्षक राजांची पुन्हा एकदा इकडे गर्दी वाढताना पाहायला मिळते. आमदार प्रीमियर लीग या भागाचे नेते, लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं निमित्त नक्कीच ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. आणि खूप चांगलं क्रिकेट 7 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. एका बाजूने NS रायडर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर पिलीव क्रिकेट क्लब पिलीव हाही संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला आहे. बॅटिंग करणारे दोन्ही खेळाडू जर पाहिला अक्षय गोसावी आणि विश्वजित. गोलंदाजीसाठी शैलेश निंबाळकर. शैलेश इकडे गोलंदाजीसाठी पुढे आला आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने खेळवण्याचा प्रयत्न. पाठीमागे डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. इंद्रजीत थोडासा फंबल आणि इकडे पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्यांचा प्रयत्न. दोन धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. खेळाडूच्या हातामधून बॅट निसटली. पूर्वी ग्रामीण भागातील क्रिकेट जर तुम्ही बघितलं, खेळाडूच्या हातामधून बॅट निसटली आणि जो खेळाडू पकडेल त्याला बॅटिंगची संधी. पूर्वीचं ग्रामीण क्रिकेट. आता खूप क्रिकेट बदललं. गावचं क्रिकेट वेगळं, तालुकास्तरीय लेवलचं क्रिकेट वेगळं, जिल्हास्तरीय क्रिकेट वेगळं, राज्यस्तरीय क्रिकेट वेगळं. प्रत्येकाची उंची वेगळी आहे. खुल्या गटातील क्रिकेट
जे आज आपल्याला पुणे, मुंबई, नाशिक परिसरामध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा हा बॉल खूप खूप चांगला चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये हाताळला आहे. अगदी वेगात टाकलेला बॉल होता, थोडासा खाली राहिला आहे. शैलेशची खूप चांगली गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. धावेंचा वेग थोडासा इकडे पुन्हा एकदा गिअर शिफ्ट करावा लागेल. अक्षयला पुन्हा एकदा आक्रमण करावं लागेल. फुल टॉस बॉल इनसाइड आउटचा फटका खेळलाय आणि हा बॉल चाललाय वेगात बाउंड्री लाईनच्या आर पार. इथे येतोय खणखणीत चौकार. धावा देऊन जाईल 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलकाला देखील पुन्हा एकदा इकडे गती प्राप्त होती आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावा आत्तापर्यंत जमवल्यात. LB गोरे यांचाही खरं तर फॅन्स फॉलोअर्स इकडे वाट बघतायत. LB गोरे आज इन ॲक्शनमध्ये आहेत का नाही आहेत. प्रत्येकाचा फॅन्स फॉलोअर्स वेगळा आहे. LB गोरे यांना पाहण्यासाठी काही प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित झालेत. एक चांगले प्रशिक्षक आहेत LB गोरे. आज सोलापूर जिल्ह्याची टेनिस क्रिकेटची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. राज्यस्तरीय क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये LB गोरे यांनी चांगली टीम बनवली आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये राहुरीच्या मैदानावरती ती राज्यस्तरीय क्रिकेटची स्पर्धा संपन्न होती आहे. 21 धावा धावफलकावरती आहे. दोन षटकं जी मैदानाच्या आतमध्ये संपलेत. गोलंदाजी मार्क करते इंद्रजीत. बॉलिंग ट्रॅक करते आहे. यावेळेस पहिलाच बॉल फटका तर खेळलाय उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विश्वचेतचा देखील खेळ संपलाय. मोहसिनने टिपलेला झेल जो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक जबान सर या ठिकाणी उपस्थित झालेत. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांची नुकतीच उपस्थिती होती आहे असे आमदार प्रीमियर लीगचे मार्गदर्शक संजय काकांचं आगमन या ठिकाणी होतंय. देशपांडे काका आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. 21 धावा धावफलकावरती आहेत. 2.1चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. इथून पुढे देखील पाहायचंय न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने आहेत. संतोष कशा प्रकारे कामगिरी करतील. पुन्हा एकदा अपटी बार. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एका सिंगल धावे बरोबरीत पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण जर पाहिलं आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 22 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे देखील पाहायचे मैदानावरती आक्रमण होणार का. यावेळेस खूप चांगला बॉल 1 बाउन्सची घोषणा होती आहे. गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते इकडे. 1 बाउन्सची घोषणा आहे. इंद्रजीत इकडे विचारताय चेंडू कुठून गेलाय. कालच्या रात्रीमध्ये सगळ्यात जास्त जर मला काय आवडलं असेल तर दिगंबर सरांचं सेलिब्रेशन. उमर 55 लेकिन खेल बचपन जैसा है. वय तुमचं मॅटर करत नाही. तुम्ही बघा तुम्हाला तुमच्या जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. खरं तर काल दिगंबर पिसे साहेबांनी केलेलं सेलिब्रेशन tenniscricket.in माध्यमातून तुम्ही बघू शकताय. चेहऱ्यावरती त्यांच्या गॉगल आहे. काही केस गेलेत, काही केस पांढरी आहेत, परंतु त्यांनी सांगितलंय सेलिब्रेशन करण्याचं विसरलो नाही. पुन्हा एकदा हा बॉल सरळ खूप वेळानंतर आलेला अनक्रेडिबल षटकार. जोरदार ताकद आहे आणि काकांनी कळवलंय हा वीरेंद्र सेहवाग स्पेशल शॉट आहे. संजय काका देशपांडे एक जुने जाणते क्रिकेटर. क्रिकेटची नितांत आवड. स्पर्धेसाठी आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आपल्याला ज्यांनी दिलं दीपक भैया माने देशमुख साहेब यांच्या माध्यमातून 1,51,000
भरघोस पारितोषिक आपल्याला मिळाले. पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला इकडे होता. यावेळेस डॉट डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. धाव फलकावरती 29 धावा. 29 धावा धाव फलकावरती आहे. या भागाचे लोकप्रिय आमदार खरं तर ज्यांनी फक्त महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर संपूर्ण देश विदेशात आपल्या नावाची ओळख निर्माण केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या चॅनलने देखील खरं तर ज्यांची दखल घेतली असे या भागाचे दमदार नेते कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब. ऋषी साठे यांना विनंती आपण या ठिकाणी यायचंय. ऋषी साठे सर आपण इकडे कॉन्टॅक्ट करायचंय. खरं तर भारतातील लहानांपासून थोरांपर्यंत जर तुम्ही विचारलं माळशिरस तालुका कुठे आहे आणि मार्कडवाडी कुठे आहे तर प्रत्येकजण उत्तर देऊ शकतो. कारण ही मार्कडवाडी गाजली इलेक्शनच्या काळात आणि ही गाजवण्याचं काम केलं सन्माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब. या देशाला ओळख करून दिली, ग्रामीण भागाची ओळख करून दिली. खरं तर ग्रामीण भागातील आमदार आहेत. आज माळशिरस तालुका जर पाहिलं थोडासा पाऊस इकडे आपल्याला कमी पाहायला मिळतो. आज पावसाळी हंगामामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आहे. हो पुन्हा एकदा खूप चांगला बॉल. चेंडू जसा आलाय तसा मात्र एस.टी. रक्षक हातामध्ये विसवलाय. गोलंदाजी मार्कवरती नातेपुते परिसरातील अनिकेत जोरे. खरं तर काल ज्याचा जन्मदिवस होता अनिकेतने काल खूप चांगला बड्डे केला आणि आज खरं तर ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे निमगाव मगरचे सुपरस्टार खेळाडू निनाद पवार यांचाही आज वाढदिवस आहे. निनाद सर आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. निनाद सर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण हा चौकार षटकारांप्रमाणे यावा आणि चुकून जर एखादा वाईट क्षण आला तर तो नो बॉल आणि फ्री हिट सारखा असावा. निनाद सरांना वाढदिवसाच्या आमच्या आमदार प्रीमियर लीगच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि मी मराठी क्रिकेट समालोचक अभिजित राऊत यांच्या वतीने खरं तर निनाद सरांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. मॅच ऑन आहे. ओ फुल टॉस बॉल होता. त्याच्यावरती फलंदाज बॉस बनण्याचा प्रयत्न करत होते मित्रांनो, परंतु इकडे एक सिंगल आली आहे. चूक पाहायला मिळाली आहे आणि चुकीला माफी नाही आहे. चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. चुका जर केल्या तर या चुका तुम्हाला पुढे जाऊन महागात पडतात. क्रिकेटच्या मैदानावरती एका धावेला फार महत्त्व आहे आणि ते महत्त्व आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं आहे. मॅच मैदानावरती सुरू आहे. यावेळेस देखील बॅटच्या माध्यमातून फटका उंच आकाशामध्ये सजवला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचत आहेत आणि इकडे अप्रतिम कॅच. विकेटचं पतन इकडे मैदानाच्या आतमध्ये होतं आहे. महत्त्वाची गडी इकडे बाद होत आहे. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बसला आहे. 3 गडी इकडे मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. इथून पुढे देखील मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगलं क्रिकेट क्रीडा रसिकांना इकडे अनुभवायला मिळतं आहे. नवीन फलंदाज फरहान पठाण यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कशा प्रकारे कामगिरी होईल फरहानचा खेळ देखील पाहणं खूप गरजेचं आहे. अतिशय चांगलं क्रिकेट आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला वेळापूर नगरीमध्ये आणि संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. अतिशय दमदार असं आयोजन जे आपल्याला पाहायला मिळालं आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगलं क्रिकेट पुन्हा एकदा अनुभवायला मिळतोय. पुन्हा एकदा हा बॉल पायांवरती टाकलाय चेंडू आणि बॉल वेगात चाललाय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. काय जबरदस्त फटका खेळलाय. याही बॉलवरती आलाय. सडक पे कडक बेधडक चौकार.
अप्रतिम स्ट्रोक आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. आमच्या समवेत सामन्याचा आनंद घेत आहेत राशीन खेडवरून महेशजी आगवण, युवा नेते राशीन, आपलंही मनोपूर्वक स्वागत. महत्त्वाचा सामना आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. आक्रमण होण्यास इकडे सुरुवात झाली आहे मित्रांनो. जोरदार टोले जंग प्रहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होताना पाहायला मिळतंय. ऊन सावल्यांचा खेळ आज मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला खूप चांगल्या मॅचेस इकडे पाहायला मिळणार आहेत. ऊन सावल्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 41 धाबा धावफलकावरती आहे. चार षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलीत आणि धावफलकावरती आपण 41 धाबा देखील पाहिलेल्या आहेत. मॅच खूप चांगली इकडे प्रेक्षकांना पाहायला मिळते. आमदार चषकाचं आयोजन खरं तर याचसाठी असतं. आज आमच्या समवेत संजय काका आवर्जून मॅच पाहण्यासाठी आलेत. आज त्यांनी वेळ काढलेला आहे. पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला स्ट्रोक. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत चाललेला आहे. शैलेश पाठीमागे उभा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे. या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावफलकाला आकार मिळेल. धावफलकावरती 42 धाबा आहेत. ओव्हर क्रमांक 5ला इकडे सुरुवात. अजित गोरे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. अजित गोरेला इकडे गोलंदाजीसाठी पुढे आणलं आहे. कशा प्रकारे कामगिरी होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत मैदानाच्या आतमध्ये. फरान उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू आहे. मुख्य पंचांनी दंडित केला आहे. व्हाईट बॉलची घोषणा मैदानावरती होती आहे. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मैदानावरती भाऊ खाऊन जाईल. एक धाव अतिशय महत्त्वाची आहे क्रिकेटच्या मैदानावरती आणि ती इकडे भाऊ खाऊन जाताना पाहायला मिळाली आहे. आज वातावरणामध्ये देखील थोडासा बदल पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा खूप चांगला बॉल इकडे हाताळला आहे. जसा चेंडू आला आहे तसा पुन्हा एसटी हातामध्ये विसवला गेला आहे. अजित गोरेला हीच लाईन धरून गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच इथून पुढे देखील पाहायचं मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होती आहे. असंख्य प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून सामना पाहत आहेत. तमाम प्रेक्षक राजांचं मनोपूर्वक स्वागत. याही वेळेचा बॉल उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू आहे. थोडंसं इकडे लाईन भरकटला आहे. वाईट प्लस एक सिंगल जी आपल्याला पाहायला मिळेल. धावा कशा येत आहेत याला महत्त्व नाही आहे मित्रांनो, परंतु धावा येणं फार गरजेचं आहे. आमदार चषकाची खासियत आपण बघितली आहे. प्रत्येक सामना खूप रंगतदार आपल्याला पाहायला मिळाला आहे. हाही सामना तितकाच रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे देखील पाहायचं आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू. आजच्या दिवसामध्ये मात्र क्रीडा रसिकांसाठी लकी ड्रॉचं कुपन देखील आहे. आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून भाग्यवान प्रेक्षकास विजेत्यास एक आकर्षक अशी स्कूटर आहे. त्यामुळे 100 रुपयांचं कुपन तुम्हाला खरेदी करावे लागेल. फुल टॉस बॉल, वेट अँड वॉच. चेंडूला सरळ आकाश मार्गाने पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर आणि या बॉलवरती आलाय वाघांची एक मोठी दहाड. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. प्रेक्षक राजांसाठी देखील स्पर्धेमध्ये आपण पाहतोय एक आकर्षक असं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. इलेक्ट्रिक स्कूटर जी या स्पर्धेमध्ये ठेवली आहे. नक्कीच केलफॉस फाउंडेशन आणि शिवपूजा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून ही गाडी आपल्याला स्पर्धेमध्ये भेटली आहे. 100 रुपयांचं कुपन खरेदी करा आणि नक्कीच स्कूटर जिंकण्याची संधी आहे. फायनलच्या दिवशी आपण तो लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. पुन्हा एकदा हा बॉल उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इकडे डॉट बॉल प्राप्त झालाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अजित गोरेचा डॉट बॉल आलाय. फरान खान इकडे आपल्याला पाहायला मिळालेत. 6 चेंडूमध्ये 16 वरती खेळतायत. इथून पुढे देखील मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ. पहिल्या डावातील शिल्लक 7 चेंडूमध्ये किती धावा घेतल्या जात आहेत. फलंदाज सज्ज आहेत. यावेळेस खूप चांगला बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मित्रांनो, परंतु इकडे गोलंदाजाने ओळखलं आणि हा खूप चांगला चेंडू इकडे हाताळला आहे. एकंदरीत 5 षटकांचा खेळ देखील संपलाय मित्रांनो.
धावफलकावरती 50 धावा. 10च्या सरासरीने इकडे धावा वसूल केल्यात. 50 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आत्तापर्यंत खूप चांगली खेळ इकडे खरं तर पाहायला मिळाला आहे, परंतु ही सरासरी या मैदानावरती पुरेशी आहे का? कारण या मैदानावरती 6 षटकांमध्ये 105 धावा आपण काल बघितल्यात. 108 धाव्यांचा उच्चांकी धावफलक या मैदानावरती आहे. त्यामुळे खरं तर इकडे या धावा पुरेशा नाही आहेत. इथून पुढे तुम्हाला चांगलं लढावं लागेल. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होतीये. समोर देखील ताकदवान खेळाडू, फटका प्रतिम, लाजवाब बेमिसाल स्ट्रोक आहे. चेंडू आउट ऑफ दी पार्क पाठवलाय आणि क्षेत्ररक्षकांना कळवलंय जा आणि शोधून आणा बॉल. खूप चांगला फटका आहे. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकाला आकार मिळेल. 56 धावा. 56 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. इथून पुढे देखील पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होतीये. गोलंदाजांचा प्रयत्न धावा रोखण्याचा आहे, परंतु इकडे फलंदाज सातत्याने कडवा जबाब इकडे मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दिलाय. चांगली झुंज इकडे दोन संघांमध्ये पाहायला मिळतीये. वातावरणामध्ये खूप बदल आज जाणवतोय. उष्णता खूप आहे. आज गरम जास्त होतंय. मॅच 56. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि धावफलकावरती 56 धावा. इथून पुढे देखील पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होतीये. यावेळेस देखील बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार. संतोषच्या बॅटमधून आलेला हा षटकार आहे. अप्रतिम शॉट. AB डेव्हिलियर्स यांच्या आवडतीचा हा फटका आहे. विकास सर, स्कोर बरोबर आहे का? 56 आणि या 6 धावा. 62. धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. फटका तर खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव आली. दुसरीचा प्रयास आणि पाहायचं इकडे धावबादची संधी होणार का? परंतु इकडे फलंदाज इकडे धावबाद झालेत. विकेट देखील येताना पाहायला मिळाली आहे. विकेटचं पतन इकडे होताना पाहायला मिळालंय. खरं तर आपला साथीदार खूप चांगली बॅटिंग करतोय. यासाठी मात्र स्वतःच्या विकेटचं समर्पण इकडे केलंय. आणि खरं तर ही क्रिकेटसाठी विकेट आहे आणि आपल्या टीमसाठी विकेट आहे. टीमचा धावफलक चांगला व्हावा यासाठी मात्र इकडे विकेट दिली आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. कॅमेराच्या टावरवरती जर कोण बसला असेल तर त्यांनी खाली उतरा. पुन्हा एकदा हा बॉल. खूप चांगला फटका. डीप लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहेत उभा. फेकी खूप चांगली पाहायला मिळाली आहे. तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 धावा देखील प्राप्त होत आहेत. धाव्यांसाठी चाललेली धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूने आतिक आहे तर एका बाजूने संतोष. 65 धावा. अजूनही अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूमध्ये किती धावा येणार पाहावं लागेल. बिग हिट करणार का? क्षमता आहे. प्रयत्न केले गेलेत. समोरच्या दिशेने उडवलाय बॉल. खिलाडी के मस्तक पे दस्तक. इंद्रजीतच्या डोक्यावरून बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार. शेवटचा चेंडू इकडे पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये.
आणि हा शेवटचा बॉल. फटका तर चांगला खेळलाय, परंतु पाहायचंय खेळाडूचा पाय घसरलाय. हिट विकेट आहे का? ओके. हलक्याशा पावसांच्या सरी देखील कोसळताना पाहायला मिळत आहेत. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. इंद्रजित 11 अकलूज आणि आपल्या DG गावचा Panthers, ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. आम्ही या मॅचचा टॉस इकडे संपन्न करतोय. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प,
प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण बाळासाहेब रणवरे हे आज पंचांच्या आपल्या गावचा ब्रँड. पाहायला नक्की मिळाले. DG पॅन्थर्स या संघाने टॉस विन आणि प्रथमतः कळवलंय आम्ही करणार आहोत. दादासाहेब काय फिल्डिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर NS रायडर्स आपला अतिरिक्त खेळाडू इकडे पाठवायचा आहे. पुन्हा एकदा मॅच खेळे जाऊयात. विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. सतीश रणवरे खरं तर काल ज्याने आपल्या संघाला खूप चांगला स्टार्ट करून दिलाय, आज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सतीश आहेत. जिंकण्यासाठी 73 धावेंचं लक्ष. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, मागील वर्षी उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार पटकावणारा हा खेळाडू जो आपल्याला इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील पाहायचं आहे. समोर युवा खेळाडू आहेत शैलेश निंबाळकर, तर सोबत अनिकेत जोरे. हे दोन्ही युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न थोडंसं आपल्याला फसताना पाहायला मिळतोय. निश्चितच चांगला खेळ आपल्याला इकडे अनुभवायला मिळतोय. चांगलं क्रिकेट जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. आजच्या दिवस रात्रीमध्ये आमच्यासमोर संजय काका देखील इकडे जॉईन आहेत. यावेळेचा बॉल बॅटच्या पुढ्यात, चेंडू सरळ उडवलाय आणि काव कॉर्नरच्या डोक्यावरून फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. 73चा पाठलाग. षटकार तर आलाय. शैलेश निंबाळकर MTPL अकलूजच्या मैदानावरती ज्याने 90+ धावा एकाच इनिंगमध्ये ठोकल्या होत्या मित्रांनो, तोच खेळाडू इकडे मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा हा बॉल थोडासा खाली राहिलाय. शैलेशसाठी हा चेंडू समजलेला नाही आहे. नक्कीच डॉट बॉल इकडे प्राप्त झालाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडू बरोबरीत पुन्हा एकदा इकडे मॅच ऑन आहे. ओनली ऑन 6 रन. इथून पुढे देखील आक्रमण करावं लागेल. मॅच पुन्हा एकदा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. इट्स अ वाईड बॉल आहे. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतंय. 6 ऑन दी बोर्ड आहे. 6 धावा धावफलकावरती आहे. इथून पुढे देखील मॅच मात्र ऑन आहे. वाऱ्याचा वेग देखील वाढलाय. हवा 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 कुणाची होणार आज मैदानावरती पाहायचंय. येणारा काळ सांगेल हवा कुणाची असो, परंतु चर्चा मात्र आमदार चषकाचीच होणार. आमदार चषकाची चर्चा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतीये. अतिशय सुंदर नियोजन, दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 73 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट तरुणांच्या माध्यमातून खरं तर इकडे पाहायला मिळतंय. हवा खूप आहे मैदानाच्या आतमध्ये. हवेचा वेग आज आपल्याला पाहायला मिळाला आहे. खरं तर मागील 4 दिवस खूप चांगलं वातावरण होतं, परंतु आज वातावरणामध्ये बराचसा बदल जाणवला आहे. ढगही आले आहेत. थोडंसं पावसाचं वातावरण देखील पाहायला मिळतं आहे. त्यामुळे थोडंसं इकडे मॅचमध्ये देखील व्यत्यय येताना पाहायला मिळाला आहे. यावेळेस उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय खूप दूरवरती. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या मदतीने संघाचं धावफलक देखील पुढे जाईल मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. वाऱ्याचा वेग आपल्याला पाहायला मिळाला आहे. सर्व सामान्य कुटुंबातून पुढे आलेला हा शैलेश आहे. आणि तुम्ही बघा आज MTPLचं पर्व देखील या खेळाडूने गाजवलं होतं. अगदी 90+ धावा एकाच इनिंगमध्ये जमवण्याचा कारनामा या खेळाडूने केलेला आहे. त्यामुळे खरं तर इकडेही वेळापूरचे प्रेक्षक त्याच खेळीसाठी आतुरलेले आहेत. शैलेश जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर एक हाती सामना फिनिश करू शकतो. ताकद आहे या खेळाडूमध्ये, क्षमता आहे, परंतु पाहायचं इथे
कशा प्रकारे कामगिरी होतीये. निसर्गाचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्याशा पावसांच्या सरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर मैदानावरती फुपाटा जास्त उधळतोय, त्यामुळे खरं तर हे थोडासा पाऊस इकडे पडणार यात कुठलीही शंका नाही आहे. पुन्हा एकदा पाहायचं इकडे मैदानाच्या आतमध्ये. एक षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती 14 धाबा. एक ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धाबा आपल्या झाल्या. गावचा थोड्याशा ब्रँड पावसामुळे आपणच मॅच पुढे देखील नेऊया. थांबलेले आहे. आपल्या मातीतून उभा जसा पाऊस राहिलेला, संपेल आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला.
ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी,
आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स, आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी या स्पर्धेचा आजचा हा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसातला हा दुसरा सामना चालू आहे. स्ट्राईकला शैलेश, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्येत काय भर नाही. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक टाकतोय प्रदीप. डाव्या हाताचा गोलंदाज, 8-10 पावलांचा मध्यम गती असा हा गोलंदाज. स्ट्राईकला शैलेश, आपटून टाकला चेंडू, चेंडू गेला स्कोअर लेग पंचाच्या डोक्यावरून आणि या चेंडूवर 6-10 वसूल करतोय फलंदाज. एक सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते वेळापूरच्या क्रीडारसिकांना. शैलेश याच्या बॅटीतून एक नावाजलेला खेळाडू आहे शैलेश. संघाच्या धावसंख्या 24 आणि शैलेश वैयक्तिक 23 या धावसंख्येवर खेळतोय. अतिशय सुंदर फटकेबाजी करतोय. पिलू संघाचा हा सलामीचा फलंदाज. धावतोय प्रदीप. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा 22वा नियम. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या 25 षटक चालू आहे दुसरं. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका चेंडू येतो मिड विकेटच्या बाजूनं. एक धाव घेतोय शैलेश, धाव फरक हलका ठेवतोय. धावसंख्या 1ने वाढते. स्ट्राईकला आहे अनिकेत जोरे. नॉन स्ट्राईकला आहे शैलेश आणि गोलंदाजी करतोय प्रदीप. हो, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडू. या टेनिसच्या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव महत्त्वाचे आहे दोन्ही संघासाठी. आणि गोलंदाजी करतोय प्रदीप. रायडर अकलूज संघाचा गोलंदाज. हो, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेत भर. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होती 27. षटक चला दुसरं. 6 षटकांचा हा सामना आहे. थोडंसं संत क्रिकेट पाहायला मिळते वेळापूरच्या क्रीडारसिकांना. हो, अतिशय देखणा चेंडू, टप्पा पडला आणि चेंडू बॅटीचा
चेंडू सरळ यष्टीच्या हातात, निर्धाव चेंडू. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 27. 73 धावाचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी पेलू संघाला. शेवटचे 24 चेंडू बाकी आहे. स्ट्राईकला शैलेश, नॉन स्ट्राईकला अनिकेत. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय संतोष. मध्यम गती असा हा गोलंदाज. स्ट्राईकला सलामीचा फलंदाज पिलू संघाचा शैलेश. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून चेंडू जातोय. निर्धाव चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या 28. हा चांगला चेंडू. चेंडू काय बॅटीच्या पट्टीत येत नाही. चेंडू भिरकावून मारत होता पण चेंडू काय बॅटीच्या पट्टीत येत नाही. निर्धाव चेंडू बनावा लागेल. संतोष मगर. आणि हा असा उतुंग असा मारलेला हा डीप मिड विकेटच्या बाजूनं. या चेंडूवर फलंदाज 6 धावा वसूल करतोय. शैलेश अतिशय हा नावाजलेला खेळाडू आहे. शैलेश अकलूजच्या विजयसिंह क्रीडा संकुलाचं मैदान गाजवलेला असा हा खेळाडू आहे. तो पिलीव संघाचा हा सलामीचा फलंदाज. तो आता पालखी मैदानावर खेळतोय. यानंतरचा होणारा सामना अतिशय रोमहर्षक. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. यानंतरचा होणारा सामना आहे ऑफस्टमच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. फुलटा चेंडू आणि सूर्यकुमारच्या पद्धतीचा मारलेला हा फटका. मिड विकेटच्या बाजूने चेंडू गेलाय आणि हा षटकार अतिशय देखणा फटका. ज्या पद्धतीने भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार जशी फटकेबाजी करतोय तसाच पिलू संघाचा शैलेश हा सुंदर फटकेबाजी करतोय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 38. या धावसंख्या 41. यानंतरचा होणारा सामना इंद्रजित अकलूज वर्सेस DG पॅन्थर वेळापूर. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दुसरा चेंडू पाठवायचा आहे मैदानामध्ये. चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. आमदार चषक 2026 या स्पर्धेचा आजचा हा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाचा दुसरा सामना चालू आहे. पिलीव वर्सेस अकलूज NS रायडर. सुंदर चेंडू. चेंडू पुन्हा येतोय मिड विकेटच्या बाजूनं.
शैलेश या चेंडूवर एक धाव घेतोय, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, धावाची संधी आणि फलंदाज बाद. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला फलंदाज. थोडंसं मिस्ड अंडरस्टँडिंग दोन फलंदाजामध्ये आणि त्याचा फायदा झाला तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. अचूक असं क्षेत्ररक्षण आणि त्यावर अचूक थ्रो आणि फलंदाज धावबाद. पहिला धक्का बसतोय पिलीव संघाला आणि का जर्याच्या रूपानं. संघाचा 1 डाऊनचा फलंदाज गोरे. आणि सुंदर फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसरा धक्का बसतोय पिलीव संघाला गोरेच्या रूपानं. या टेनिसच्या सामन्यामध्ये प्रत्येक धाव आणि प्रत्येक चेंडू फार महत्त्वाचा असतो. तितकीच सुंदर अशी गोलंदाजी केली मगर यांनी. जखडून ठेवलंय पिलीव संघाला. आता संघाची मदार आहे तो सलामीचा फलंदाज शैलेशच्या खांद्यावर. नवीन फलंदाज मोईन. या वेळापूरच्या नगरीतला हा खेळाडू, याच मैदानावर तो प्रॅक्टिसला असतो असा हा खेळाडू. स्ट्राईकला तो मोईन, नॉन स्ट्राईकला शैलेश. हो, तितका सुंदर चेंडू, चेंडू तो लॉंगांच्या बाजूनं. आपलं खातं उघडतोय मोईन. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 43. 3 षटकाच्या की धावसंख्या 43. पिलीव संघाला सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 30 धावाचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 30 धावा पाहिजे. 18 चेंडू आणि 30 धावा. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 30 धावा. बॉलर कोण आहे? बॉलर वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतोय गाडगे. पायचे 18 चेंडू आणि 30 धावा. सामना त्वरित चालू करत आहे पंचांनी. विद्युत आपल्याबरोबर राहील पण निसर्ग आपल्याबरोबर राहणार नाही. वारा पाऊस आपल्या हातात नाही. स्ट्राईक लाय मोईन. गोलने करतोय गाडगे. वैयक्तिक दुसरा आणि 4थं षटक घेऊन येतोय संघासाठी गाडगे. डाव्याचा गोलंदाज, मध्यम गती असा गोलंदाज. 8-10 पावलांचा स्टार्ट. हो, सुंदर चेंडू गेला सेकंड स्लिप मधून. एक चोटी धाव घेतोय मोईन. धाव फल घालखा ठेवतोय. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होती 44. 17 चेंडू आणि 29 धावा. स्ट्राईकला शैलेश संघाचा, पिलीव संघाचा सलामीचा फलंदाज. वैयक्तिक 14 चेंडू आणि 37 धावसंख्या करतोय शैलेश. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा 22वा नियम. अवांतर चेंडू
एक धाव वाढते संघासाठी. धाव संख्या 45. स्ट्राईकला आहे तो शैलेश. सुंदर फटका. चेंडू मिडविकेच्या बाजूने येतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, पण झेल सुटतोय, जीवदान मिळतंय शैलेशाला. या अतितटीच्या सामन्यामध्ये कॅच विन द मॅच आणि शैलेशची विकेट अकलूज संघासाठी फार महत्त्वाची होती. झेल सुटलाय, जीवदान मिळत आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खूप दूर होतं. 2 धावा वसूल करतोय शैलेश आपल्या संघासाठी. अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला हा सामना आहे. हो, अतिशय देखणा चेंडू. त्याच पद्धतीनं त्याला सन्मान आणि मान देतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड जसा चेंडूला मान देत होता, त्यावेळेस रिकी पॉन्टिंग सुद्धा टाळ्या वाजवत होता. असा हा स्ट्राईकचा फलंदाज शैलेश. चेंडू चांगला की त्याला मान देतोय. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते आमच्या वेळापूरच्या क्रीडा रसिकांना. आमदार चषक 2026 या पालखी मैदानावरती. हो, फुलटास पद्धतीने चेंडू गेला स्क्वेअर रेकच्या बाजूनं. चेंडूवर काय धाव घेत नाही शैलेश. आणि शैलेशला माहीत आहे पिलू संघाची मदार आपल्या खांद्यावर आहे. सलामीचा फलंदाज आहे शैलेश. 14 चेंडू आणि 26 धावा. स्ट्राईकला आहे शैलेश, नॉन स्ट्राईकला आहे मोमीन. 14 चेंडू आणि 26 धावा. पाहायचंय हा सामना कुठपर्यंत पोहोचतोय. धावतायत गाडगे आणि चेंडू बॅट खाली येतोय. क्षेत्ररक्षण खूप दूरवर आहे. पायचे झेल होतो की काय आणि हाही झेल सुटतोय. शैलेशला दुसरं जीवदान म्हणावे लागेल या सामन्यामध्ये. धावसंख्या 2 ने वाढते. कॅच विन द मॅच. संघाचा यष्टिरक्षक गरड आपल्या संघासाठी फार तळमळ करतोय. कॅच विन द मॅच. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. तेरा चेंडू आणि 24 धावा. 13 चेंडू 24 धावा. गोलंदाजी करतोय गाडगे. स्ट्राईकला आहे शैलेश, नॉन स्ट्राईकला आहे मोईन. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि हा चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय आणि ह्या चेंडूवर खणखणीत षटकार मारतोय शैलेश. धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या झालेली आहे 55. चांगला फटका, तितके सुंदर फलंदाजी करतोय शैलेश. हा सामना पिलू संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावाची आवश्यकता आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 5वं षटक घेऊन येतोय अकलूज संघाकडून अतिक शेख. स्ट्राईकला आहे मोईन. फुलटा चेंडू आणि या चेंडूवर खणखणीत चौकार. वेळापूरचा हा असा खेळाडू, होम मैदानावरचा हा खेळाडू आहे. या चेंडूवर 4 धावा वसूल करतोय फलंदाज. धाव संख्या 4 ने वाढते. पाहायचंय रंगतदार स्थितीमध्ये पोचलेला हा सामना
आणि अतिशय देखणा पटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि त्या डोक्यावरून चेंडू जातोय. चेंडू मिड विकेटच्याही बाजूने गेला आणि या चेंडूवर मोईन याने खणखणीत षटकार मारला. धावसंख्या 6 ने वाढते. 10 चेंडू आणि 8 धावाचं आव्हान आहे. पिलीव संघाकडे सामना झुकत चाललाय असं वाटायला लागलंय. 10 चेंडू आणि 8 धावा. स्ट्राईकला वेळापूरचा फलंदाज मोईन. फुलटास पद्धतीचा चेंडू, चेंडू येतो मिड विकेटच्या बाजूनं. या चेंडूवर किती धावा जमवतोय फलंदाज. पंचांचा नो बॉलचा इशारा. धाव संख्या झाली 68. सामना जिंकण्यासाठी 73 धावाचं आव्हान आहे आणि 5 धावाची आवश्यकता आहे पेलिव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हो, चेंडू उचलून मारत होता, चेंडू निर्धाव जातोय. मला वाटतंय बऱ्याच वेळानंतर हा चेंडू यष्टिरक्षाकडे गेला असेल निर्धाव. नाही, प्रत्येक चेंडू हा साईड स्क्रीनच्या बाजूनं, मिड विकेटच्या बाजूनं, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बाजूने चेंडू झाडले होते. अतिशय देखणा पटका आणि या चेंडूवर 6 धावा वसूल करतोय मोईन. संघाची मदार आपल्या खांद्यावर घेऊन आपला सामना जिंकून देतोय मोईन. वेळापूरचा हा फलंदाज आणि त्याचबरोबर पिलीव संघाचा सलामीचा फलंदाज शैलेश नाबाद राहून आपला संघाला विजेतेपद पोचवलं, त्याबद्दल संघाचं अभिनंदन. शैलेश लिंबाळकर.